वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळकर अकॅडमी। बघा आज आपल्याला शिकायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे, न्यू चॅप्टर स्टार्ट केलेला आहे। त्याच्या आधी तुम्हाला नाही का डिफरन्शिएशनचे सगळे चॅप्टर बघायला लागेल। ठीक आहे, म्हणजे डिफरन्शिएशनचे अप टू नाही का 33 व्हिडिओ झालेले आहेत। ठीक आहे, ते तुम्हाला पूर्ण बघायला लागेल प्लेलिस्ट मध्ये। ठीक आहे, जर तुम्ही डिफरन्शिएशन केलं असेल कम्प्लीट तरच तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येणार, अदरवाइज येणार नाहीये। कारण नाही का जे काही फॉर्म्युले आहेत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये तेच अप्लाय करायचे आपल्याला याच्यामध्ये। ठीक आहे, जे डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज केलं तेच इथे यूज करायचे। ठीक आहे, चला बघा व्यवस्थित लक्ष द्या। ठीक आहे, आणि हा सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कुठे यूज होतं। म्हणजे ऍप्लिकेशन म्हणजे काय, यूज कुणाचं, डेरिव्हेटिव्हचं यूज कुठे होणार आहे, वेलोसिटी फाइंड आउट करण्यासाठी, ऍक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी। जर समजा एरिया काढायचा असेल आपल्याला, ते एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह यूज करावं लागेल। ठीक आहे, बघा त्याच्या आधी नाही का एक्सरसाइज 2.1 साठी काही बेसिक आहे। ठीक आहे, बेसिक फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून हे तुमचं झालेलं आहे स्टार्टिंगला, म्हणजे 11th स्टँडर्डला हे झालेलं आहे। पण फक्त मी एकदा रिवाइज करतो, मग त्याच्यानंतर एक्सरसाइज 2.1 स्टार्ट करतो। ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असेल स्लोप पॉइंट फॉर्म। ठीक आहे, स्लोप कसा काढायचा एखाद्या लाईनीचा, मग तेच करायचं आपल्याला फक्त। ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या। बघा काय काय आहे, स्लोप ऑफ द टँजेंट। समजा आता एक कर्व आहे। ओके, ह्या कर्वचं इक्वेशन आहे, सपोज ह्या कर्वचं इक्वेशन आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला। ठीक आहे, एक कर्व आहे आणि त्या कर्वचं इक्वेशन आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर, आणि एक लाईन आहे, बघा ही लाईन आहे सपोज। ठीक आहे, सो हे लाईन, पण इथे काय दिलं मी तुम्हाला, सो स्लोप ऑफ द टँजेंट, स्लोप ऑफ द टँजेंट, ह्या टँजेंटचा स्लोप काढायचा आहे। पण त्यासाठी काय गिवन दिलं तुम्हाला, गिवन दिलं y इक्वल टू एक्स स्क्वेअर दिलंय। ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे गिवन दिलंय y इक्वल टू एक्स स्क्वेअर हे गिवन दिलंय। ठीक आहे, मग ह्या कर्व आणि ह्या लाईनचा ह्या पॉइंट, ठीक आहे, म्हणजे या लाईनीचा स्लोप कसा काढणार तुम्ही, कसा स्लोप काढणार, मग बघा इथे दिलंय तुम्हाला y इक्वल टू एक्स स्क्वेअर दिलाय, फक्त याला डिफरन्शिएट करायचंय। डिफरन्शिएट कसं करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। सो y चे डेरिव्हेटिव्ह काय येतं, dy बाय dx, इथे येणार dy बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, पॉवर खाली आणि पॉवर मधून एक लेस करा, सो दॅट इज पॉवर खाली। ओके, एक्स तसाच आणि पॉवर मधून एक लेस करा, दॅट इज 1 राहणार, इथे येणार 1। ठीक आहे, म्हणजे 2x येणार। ठीक आहे, बघा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी तुम्हाला फर्स्ट चॅप्टर यायलाच पाहिजे। जो फर्स्ट चॅप्टर करणार नाही त्याला हे काहीच येणार नाही। ठीक आहे, म्हणून स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघा। आणि तसंच नाही का, जे कोणी नाही का व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसतील, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथे लिंकवर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता। ठीक आहे, चला बघा व्यवस्थित लक्ष द्या। सो dy बाय dx इक्वल टू 2x आहे। ठीक आहे, आता हे जे काही dy बाय dx आहे हे त्याचा स्लोप आहे, म्हणजे त्या लाईनीचा स्लोप काय आहे, दॅट इज 2x, म्हणजे हे स्लोप झाला। पण आपल्याला समजा इथे गिवन दिले नाही का, इथं पॉइंट दिला त्याचा, समजा की इथं दिलाय a आणि b दिलाय। ठीक आहे, समजा a आणि b दिलाय, सो x ऍक्सिसचा a आणि y ऍक्सिसचा b। मग स्लोप कसा काढणार, स्लोप याचा dy बाय dx इक्वल टू 2x आहे, सो इथे मी पुट करणार 2, x च्या जागी काय येणार, x च्या जागी a येणार, सो इथे येणार 2a। म्हणजे ह्या लाईनीचा स्लोप काय आला, बघा dy बाय dx म्हणजेच काय, स्लोप असणार आहे, हे लक्षात राहू दे, हे म्हणजेच काय, दॅट इज स्लोप। ओके, हे तुम्हाला आता कन्सेप्ट मी फक्त सांगतोय, त्याच्यानंतर ज्यावेळेस मी 2.1 चालू करणार त्यावेळेस मी अजून थोडं डीप मध्ये जाईन। ठीक आहे, चला बघा आता इक्वेशन ऑफ टँजेंट काढायचं आहे। आता ह्या इक्वेशनचं टँजेंट काढायचं, म्हणजे ह्या लाईनीचं इक्वेशन काढायचं। मग कसं काढणार, फॉर्म्युला काय आपल्याकडे, दॅट इज बघा स्लोप पॉइंट फॉर्म्युला माहिती तुम्हाला, काय फॉर्म्युला आहे, y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1। ठीक आहे, बघा हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे, आणि हा स्लोप म्हणजे काय घेणार, m म्हणजे काय, हा स्लोप कुठून घेणार, dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे, 2a, हा स्लोप आहे। सो इथे काय म्हणणार, मग y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे, b, सो इथे लिहिणार मी b इक्वल टू m म्हणजे काय, स्लोप, दॅट इज 2a, x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे, a, सो हे कॉमा आहे, हा a आहे। झालं इक्वेशन ऑफ दी काय ना, टँजेंट। सो इक्वेशन काढलं मी कुणाचं, टँजेंटचं। ठीक आहे, एवढं करायचंय। मग आता मला जर समजा नॉर्मल काढायचंय, ठीक आहे, काय काढायचंय, इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचंय।
ठीक आहे, म्हणजे हे जे काय नॉर्मल आहे, नॉर्मल म्हणजे काय, त्या लाईनला परपेंडिक्युलर, दॅट इज नॉर्मल. ठीक आहे, जर मला नॉर्मलचं इक्वेशन काढायचं असेल तर पहिलं मला त्याचा स्लोप काढावा लागेल, बरोबर. मग स्लोप कसा काढणार, नॉर्मल ऑफ दी स्लोप, नॉर्मल ऑफ दी स्लोप, ऑफ दी स्लोप. मग नॉर्मलचा स्लोप कसा काढणार, बघा त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, दॅट इज -1/dy/dx. हे लक्षात राहू दे, मी कन्सेप्ट सांगते मी तुम्हाला. नॉर्मल ऑफ दी स्लोप म्हणजे ह्या लाईनीचा स्लोप कसा काढणार, -1/dy/dx. सो -1/dy/dx ची व्हॅल्यू किती, dy/dx ची व्हॅल्यू आहे 2a. सो इथे ना 2a. ठीक आहे, बस एवढंच करायचंय. मग जर ह्या लाईनीचा स्लोप जर भेटला तर मग त्याचा हे कसं काढणार, इक्वेशन बघा कसं काढणार, इक्वेशन ऑफ नॉर्मल दॅट इज y-y1 इक्वल टू इथं m आहे ना. सपोज ह्याचा स्लोप नाही का, समजा ह्याच्या स्लोपला मी नाव दिलं m1 आणि ह्याच्या स्लोपला नाव दिलं मी समजा m. ठीक आहे, ह्याच्या स्लोपला नाव दिलं मी m1. सो इथे ना m1 x minus x1, so y minus y1 ची व्हॅल्यू किती आहे, b इक्वल टू m1 स्लोप किती आहे, -1/2a आणि x minus x1 ची व्हॅल्यू आहे a. ठीक आहे, बस या पद्धतीने आपल्याला काय काढायचंय, इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचंय. ठीक आहे, हे जर तुम्हाला कन्सेप्ट येत असतील तर तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट इझी जाणार आहे. ठीक आहे, मग साइड बाय साइड तुम्हाला सांगेल पुढे कोणते एक्स्ट्रा नाही का कन्सेप्ट येणार ते तुम्हाला साइड बाय साइड सांगेल. ठीक आहे, आजच्या पुरतं मी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जर न्यू कन्सेप्ट आला तर त्यावेळेस तिथं मी सांगेल न्यू. ओके, चला तोपर्यंत एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे हे फक्त लक्षात ठेवा काय करायचं आपल्याला. ओके, चला बघा आता एक्सरसाइज 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन इथे लिहायचं राहिला. एक्सरसाइज 2.1, एक्सरसाइज 2.1. ठीक आहे, चला नंतर रफ करून लिहितो मी एक्सरसाइज 2.1. ठीक आहे, बघा काय करायचं, आता जस्ट मी जसं सांगितलंय त्याच पद्धतीने करायचंय. ठीक आहे, बघा काय काय दिलं इथं, y इक्वल टू x² + 2e⁻x+2 @ 0,4. सो समजा इथे एक कर्व आहे. ठीक आहे, सो ह्या कर्वचं इक्वेशन आहे दिस वन. सो y इक्वल टू x² + 2e⁻x+2. ठीक आहे, म्हणजे ह्या कर्वचे इक्वेशन काय आहे, दिस वन. सो आता करायचं काय आपल्याला, काय विचारलं आपल्याला, सो फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट. इक्वेशन ऑफ टँजेंट काढायचंय. जर म्हणजे ह्या लाईनीचं इक्वेशन जर काढायचं असेल तर त्यासाठी मला स्लोप माहिती पाहिजे. सो मी कसा काढणार स्लोप, बघा लक्षात आहे का. सो इथे येणार y इक्वल टू x² + 2e⁻x+2. ठीक आहे, सो याला डिफरन्शिएट करा म्हणजेच तो स्लोप असणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy/dx इक्वल टू x² चं डेरिव्हेटिव्ह काय येतं माहितीये तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह येतं. ओके, सो फंक्शन रेज टू पॉवर आहे. सो पॉवर खाली घ्या. सो 2x. ठीक आहे, प्लस कॉन्स्टंट बघा 2 हे फंक्शनला मल्टिप्लायला आहे. सो 2 तसाच राहणार. सो हे 2 तसाच आणि e⁻x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, e⁻x येणार. सो e⁻x. ठीक आहे, आणि प्लस 2 आहे, फक्त 2 कॉन्स्टंट आहे. सो काय करणार, दॅट टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 इज 0. सो हे आला आपला आन्सर. ठीक आहे, सो आता विच पॉइंट ऍट 0,4, हे जे काही इंटरसेक्शन आहे ते 0,4 ला आहे. ओके, मग आता ह्याचा आपल्याला स्लोप भेटेल. कसं काढणार स्लोप, सो दॅट इज dy/dx ऍट विच पॉइंट, ऍट 0,4, ऍट 0,4. ठीक आहे, चला करा बघू आता. 2x म्हणजे x ची व्हॅल्यू 0 आहे. सो x च्या जागी 0 + 2e⁻, बघा इथे x आहे. सो 0 येणार. सो 2 × 0 0 येणार. सो 2 × e⁻0 ची व्हॅल्यू किती असते बघा, e⁻0 ची व्हॅल्यू असते 1 असते. सो 2 1 जा 2 येणार. सो 2 1 जा इथे 2 येणार. ठीक आहे, सो मला आला स्लोप भेटला. ठीक आहे, स्लोप म्हणजेच काय, dy/dx म्हणजे स्लोप भेटला. ओके, दॅट इज डिनोटेड बाय m. स्लोपला मी m ने डिनोट करतोय. ठीक आहे, मग आता इक्वेशन ऑफ टँजेंट काढा. सो दॅट टाइम नाव इक्वेशन ऑफ टँजेंट. सो इक्वेशन ऑफ टँजेंट कसं काढणार, फॉर्म्युला काय आहे. सो वी हॅव y-y1 इक्वल टू m x - x1. ठीक आहे, इझी आहे. सो y-y1 ची व्हॅल्यू किती, y1 म्हणजे 4. सो इथे ना 4. ठीक आहे, सो इक्वल टू m म्हणजे किती आहे 2. सो इथे मिळणार 2.
एक्स मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 0. सो असं येणार. सो y मायनस y सॉरी y मायनस 4. ठीक आहे. सो 2 इंटू एक्स 2x. मग एक काम करा, एक पूर्ण टर्म तिकडे न्या. सो काय होणार म्हणजे 2x नाहीतर कॉन्स्टंट टर्म असं ठेवलं तरी चालेल, ह्याला इक्वेशन दिलं तरी चालेल. ठीक आहे. दॅट्स अप टू यू. सो y तिकडे न्या आणि 4 तिकडे न्या. सो मायनस y मायनस 4 आहे तिकडे गेला प्लस 4 इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. ठीक आहे. हे आपण काढलं. सो इथे लिहिणार मी दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. ठीक आहे. सो आता इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं काढणार मी? इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं ना मला. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं असेल तर काय करणार? हे जे काही स्लोप आहे त्याचा फॉर्म्युला यूज करणार आपण. स्लोप ऑफ नॉर्मल कसं काढणार? -1/dy/dx हा फॉर्म्युला यूज करणार. चला पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय आणि हे लक्षात ठेवा. ओके चला काढा स्क्रीनशॉट. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला? स्लोप. सो इथं काय येणार? स्लोप ऑफ नॉर्मल. ठीक आहे. नॉर्मल. सो नॉर्मलचा फॉर्म्युला काय रे? स्लोप ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला मी आता सांगतो तुम्हाला. दॅट इज मी समजा याला m1 घेतो. ठीक आहे. समजा मी याला m1 घेतलं. फॉर्म्युला आहे -1/dy/dx. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. सो dy/dx च्या जागी तुम्ही m लिहिलं तरी चालेल. बघा ना dy/dx ची व्हॅल्यू किती आली आहे? 2 आली. सो मी ह्याला m लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे -1/n लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहायचं असेल तर असं लिहू शकता. ओके चला आता हे रफ करतो. सो किती इथं 2 आहे. लक्षात राहू दे त्याची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. आणि आपण इक्वेशन ऑफ टँजंट काढलं हे आन्सर येतं. सो इथे येणार आता काय काय नाही इथं. सो -1/2. सो m1 ची व्हॅल्यू आली. स्लोप ऑफ नॉर्मल इज -1/2 येणार. सो नाव आता काय काढणार? इक्वेशन ऑफ कोणाचं इक्वेशन? दॅट इज नॉर्मल. ओके नॉर्मलचं इक्वेशन कसं काढणार? y मायनस y1 इक्वल टू m1 येणार. सो m1 x मायनस x1. सो इथे येणार y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे? 4 इक्वल टू m1 -1/2. ओके x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 0. इथे दिलं 0. सो आता काय करणार? y मायनस 4 इक्वल टू -1/2x आहे ना. -1/2x आहे ना. ठीक आहे. मग 2 इथे डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय. सो कसं येणार मग? 2 ने मल्टिप्लाय करा 2y -2 4 जा 8 येणार. सो इथे येणार 8 इक्वल टू -x तसाच. ठीक आहे. -x आहे इकडे आलो +x आहे. सो इथे येणार x प्लस x हे +2y तसाच -8 तसाच इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 2. सो हे काय झालं? दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. ठीक आहे. झालं एवढंच करायचं आपल्याला. एक इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं आणि दुसरं इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं. असं जर केलं तर तुम्हाला 3 मार्क्स भेटतील. ठीक आहे. इझी आहे, डिफिकल्ट काय नाही. आणि किती क्वेश्चन आहे? टोटल 7 क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला करूया आपण व्यवस्थित. ओके आता व्यवस्थित लक्ष द्या काय काय दिले तुम्हाला इथं. सो x³ + y³ - 9xy = 0 at 2,4. ठीक आहे. एक कर्व दिलेला तुम्हाला. ठीक आहे. चला कर्व असं नीट काढतो. समजा हा कर्व आहे आणि त्या कर्ववरचं आपल्याला लाईनचं इक्वेशन आणि नॉर्मल काढायचं. ठीक आहे. नॉर्मल ऑफ इक्वेशन काढायचं. काय काय मिळायचं? डायरेक्ट तुम्ही डिफरन्शिएट करा. हे इक्वेशन पहिलं तुम्ही ऍज इट इज लिहा, पण मी डायरेक्ट डिफरन्शिएट करतोय. ठीक आहे. सो हे इक्वेशन तुम्ही लिहिल्यानंतर काय लिहिणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाहीतर तुम्ही डायरेक्ट आन्सर मध्ये असं लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बोर्डवाल्या एक्झाम वाला नाही का लक्षात ना, म्हणजे तुम्ही कसं डेरिव्हेटिव्ह करताय ते लक्षात नाही राहणार त्यांच्या. ठीक आहे. हे तुम्ही लिहा त्याच्यानंतर डिफरन्शिएट करा. सो काय येणार? x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? पॉवर खाली पॉवर मधून 1 लेस करा 2 येणार. ठीक आहे. पॉवर खाली पॉवर मधून 1 लेस. सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं? 1 येतो. मग मी परत त्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार नाही. ठीक आहे. प्लस y चं डेरिव्हेटिव्ह काय ना? y³ आहे. सो पहिलं पॉवर खाली पॉवर मधून 1 लेस. ठीक आहे. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय येतं? dy/dx येणार -9 तसाच. आता इथे नीट बघून घ्या. सो दिस इज x * y
सो फंक्शन इंटू फंक्शन आहे, सो दॅट टाइम यू इंटू व्ही रूल अप्लाय करावा लागेल. सो एक्स ची टर्म तशीच, ओके. सो एक्स तसाच, सो वाय चे डेरिव्हेटिव्ह काय तर डी वाय बाय डी एक्स, ओके. प्लस आता व्ही तसाच ठेवा, सो वाय तसाच ठेवा, वाय इथं तसंच येणार आणि एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार, सो इथं लिहिणार मी 1, ठीक आहे, इक्वल टू 0. झालं, इझी आहे. सो पुढं काय काय करू शकतो आता, 3x² प्लस 3y² dy बाय dx मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 9x dy बाय dx, मायनस 9x dy बाय dx आणि इथं परत मायनस इंटू प्लस वी गेट मायनस, ठीक आहे. 9 इंटू y, सो इथे येणार 9y इक्वल टू 0, ठीक आहे. सो आता काय करणार, dy बाय dx ची टर्म मी कॉमन काढणार, सो इथे काय येणार मग dy बाय dx ची व्हॅल्यू कॉमन, ठीक आहे. सो कॉमन काढलं काय येणार, सो कॉमन काढतो बघा 3y², ओके, मायनस 9x ऍज इट इज राहणार. सो आता पुढं मायनस 9y तिकडे गेला प्लस 9y, ठीक आहे, प्लस 3x² तिकडे गेला मायनस 3x². सो आता हे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड होणार, सो इथे काय येणार मग dy बाय dx इक्वल टू व्यवस्थित लिहिता 9y मायनस 3x² अपॉन हे मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, सो इथे येणार 3y² मायनस 9x. सो आता काय करणार, dy बाय dx ऍट विच पॉइंट, दॅट इज 2,4. सो काढा आता तिथं स्लोप dy बाय dx ऍट 2,4. सो x च्या जागी 2 ठेवा आणि y च्या जागी 4 ठेवा. सो y च्या जागी 4 बघा, मी डायरेक्ट पुट करतो. सो 9 4 जा, y च्या जागी 4 ठेवतोय मी, y च्या जागी 4. सो 9 4 जा 36, इथे येणार 36 मायनस मायनस किती 3 मायनस x चा स्क्वेअर, सो 2 चा स्क्वेअर किती, 2 चा स्क्वेअर 4, सो 4 3 जा 12, सो इथे येणार 12, ओके. अपॉन y 4 आहे, बरोबर ना, y ची व्हॅल्यू 4 आहे, सो 4 चा स्क्वेअर 16, 16 3 जा 48, सो 48 मायनस 9 इंटू 2, कारण x च्या जागी 2 आहे, सो 9 2 18. सो काय 36 मधून 12 गेले, राहिले किती 24, ओके. आपण 48 मधून 18 गेले, राहिले किती 30, सो इथे येणार 30. सो आता कोणत्या टेबल मध्ये आहे 24, 24 4 च्या टेबल मध्ये आहे. सो 4 कितीचा, 4 कितीचा करू का, 6 चा करू, 6 जा होईन जाईल, ठीक आहे. 6 4 जा आणि 6 5 जा. सो माझा स्लोप आला, दॅट इज स्लोपला नाव देतो मी m नाव देतो, ठीक आहे. सो dy बाय dx ची व्हॅल्यू आली 4/5. सो आता इक्वेशन ऑफ टँजंट काढायचंय मला. काय काढायचंय, इक्वेशन ऑफ टँजंट, ठीक आहे. इक्वेशन ऑफ टँजंट काढायचंय, फॉर्म्युला काय y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. सो व्हॅल्यू पुट करा फक्त. सो काय येणार मग y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे, y1 आहे दॅट इज 4, ठीक आहे, 4 आहे, इक्वल टू स्लोप किती आहे 4/5. सो x तसाच मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे, x1 ची व्हॅल्यू आहे 2, सो दॅट इज 2 येणार, ठीक आहे. आता हे स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर, लगेच पुसतो आणि नेक्स्ट चालू करतो पटकन, ठीक आहे. चला झालं. सो बघा आता काय काय येणार, थोडं असं मोठं आहे पण इझीच आहे, अवघड नाही याच्यात काय. सो आता ह्या 5 इथे डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय होणार. सो 5 इंटू y, सो 5y, ओके. सो 5 इंटू 4 दॅट इज 20, 5 4 जा 20 येणार, इक्वल टू ह्या 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 4x येणार, मायनस 4 2 जा 8 येणार, ठीक आहे. मग सगळी टर्म तिकडे शिफ्ट करा, म्हणजे काय काय येणार, नाही एक काम करतो, ही टर्म तिकडे शिफ्ट करतो. सो 4x, ओके, प्लस 5y तिकडे गेला मायनस 5y, मायनस 20 तिकडे गेला प्लस 20, मायनस 8 तसाच इक्वल टू 0. सो दॅट इज 4x मायनस 5y किती राहिले, दॅट इज 12 राहिले, प्लस 12 इक्वल टू 0, ठीक आहे. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट, ओके. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट, ओके. सो नाव स्लोप ऑफ नॉर्मल. आता स्लोप ऑफ नॉर्मल कसं काढणार रे, तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, दॅट इज काय ना, स्लोप ऑफ नॉर्मल m1 इक्वल टू -1 बाय dy बाय dx, हा फॉर्म्युला आहे. सो इथे ना m1 ची व्हॅल्यू -1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू किती आली रे,
डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू आली 4/5. सो इथे येणार 4/5. ओके, आणि हा 5 वर जाणार. सो काय होणार मग इथे येणार 5/4. ठीक आहे, सो इथे येणार 5/4. ठीक आहे, मग आता काय करताय? सो एक मिनिट हा, चला पटकन स्क्रीनशॉट काढा हे, कारण मला हे रफ करायचंय. ओके, सो आता मला स्लोप ऑफ नॉर्मल भेटला. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल काढा. सो फॉर्म्युला हाच यूज करावा लागेल. बघा आता काय काय करणार. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, सो फॉर्म्युला y मायनस y1 इक्वल टू m1 येणार. सो m1 येणार. सो हा नॉर्मल येणार, नॉर्मल ऑफ स्लोप येणार. ठीक आहे, x मायनस x1. सो y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे? y1 ची व्हॅल्यू आहे दॅट इज 4. सो इथे येणार 4. आणि m1 किती आलं? मायनस 5/4. ओके, आणि x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2. सो आता इथे 4 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय करा. सो 4 इंटू y, सो 4y. सो 4 इंटू 4 16. इथे येणार 16. ठीक आहे, सो आता मायनस 5 आहे. सो मायनस 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो इथे येणार मायनस 5 इंटू एक्स मायनस 5x. सो मायनस इंटू मायनस वी गेट प्लस. ठीक आहे, 5 2 जा दॅट इज 10. सो इथे येणार 10. सो एक काम करा, हे कमी करू शकता करा. म्हणजेच काय होणार? 4y मायनस 5x आहे, इकडे गेला प्लस 5x होणार. ठीक आहे, एकतर पुढे लिहा किंवा मागे लिहा, चालेल, काय फरक नाही पडणार. मायनस 16 तसाच, मायनस 10 येणार इक्वल टू 0. सो 5x प्लस 4y मायनस 16 मायनस 10 दोन्ही जर निगेटिव्ह असेल तर काय होणार? निगेटिव्हचं साइन येणार आणि ह्या दोघांची ऍडिशन होणार. दॅट इज 26 इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. सो दिस इज द इक्वेशन ऑफ द नॉर्मल. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला काढायचे. सेम 7 सम जे आहेत सेम तसंच करायचे. ठीक आहे, ह्याच्यात काही चेंज करायचं नाहीये. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. नाव क्वेश्चन नंबर 3 वाला बघा. 3 मध्ये पण तसंच करायचं आपल्याला. कसं करणार तुम्ही? इथं x² मायनस √3xy प्लस 2y² इक्वल टू 5 दिलंय. ठीक आहे, चला डिफरन्शिएट करा फक्त याला. सो डिफरन्शिएट इथे लिहिणार मी x² मायनस √3 ऍज इट इज. ठीक आहे, डिफरन्शिएट. सो काय काय येणार मग? x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x मायनस √3 तसाच. आता x इंटू y हे फंक्शन इंटू फंक्शन आहे. सो u इंटू v चा रूल अप्लाय करा. सो कसं करणार? x तसाच. ओके, सो y चे डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. इथे येणार dy बाय dx प्लस y तसाच, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं? 1 येतं. ठीक आहे, सो प्लस y² चे डेरिव्हेटिव्ह बघा, हे 2 मल्टिप्लाय आहे. सो कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लाय असेल तर तसंच ठेवतो आपण. ठीक आहे, सो हे पॉवर खाली घ्या, पॉवर मधून 1 लेस करा. सो इथं असं येणार. ठीक आहे, बघा पॉवर खाली घेतलं, पॉवर मधून 1 लेस. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन y चं काय येणार? dy बाय dx येणार. सो 2 इंटू 2 काय येणार? 4 होणार. ठीक आहे, बघा हे खाली येणार 2. सो 2 इंटू 2 4. ओके, सो y तसंच, पॉवर मधून 1 लेस. सो y चे डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह येणार 0. ठीक आहे, सो आता काय काय राहिलं? 2x मायनस आतमध्ये मल्टिप्लाय करा, dy बाय dx प्लस सॉरी मायनस येणार, कारण इथं मायनस इंटू प्लस मायनस √3y प्लस 4y dy बाय dx इक्वल टू 0. सो आता ही टर्म आणि ही टर्म त्याच्यामधून dy बाय dx कॉमन काढा. सो कसं काढणार dy बाय dx कॉमन? सो बघा dy बाय dx. एक काम करतो, पहिलं मी ह्याची व्हॅल्यू लिहितो 4y. ठीक आहे, प्लस मध्ये म्हणून प्लस 4y. इथं मायनस √3x आहे. सो x लिहितो. ठीक आहे, काढलं. आता मायनस √3y तिकडे गेला प्लस होणार. सो √3y हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस. सो मायनस 2x. ठीक आहे, सो आता हे मल्टिप्लायला तिकडे गेलं डिवाइड. सो इथं काय करणार मग? dy बाय dx इक्वल टू सो √3y मायनस 2x अपॉन 4y मायनस √3x. सो नीट बघा, आता y च्या जागी काय येणार? y च्या जागी 2 बरोबर. सो 2 येणार, 2√3 मायनस 2 x च्या जागी √3 येणार. इथे येणार √3 अपॉन 4
वायच्या जागी 2 मायनस √3 आणि एक्सच्या जागी √3. ठीक आहे. सो आता मला सांगा 2√3 आहे, 2 वेळा √3 आहे, मायनस 2 वेळा √3 आहे. सो 2 वेळा √3 मधून 2 वेळा √3 गेले, राहिले किती? दॅट इज 0 राहिले. सो 0 अपॉन दिस वन 0च येणार आहे. सो मला ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? नाही. सो मी डायरेक्ट लिहिणार 0. ठीक आहे. दिस इज अ स्लोप ऑफ दी टँजेंट. हे झालं स्लोप काढला मी आत्ताशी. ठीक आहे. फक्त काय काढला? स्लोप काढला. सो आता काय काढायचंय? इक्वेशन ऑफ दी टँजेंट काढायचंय. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट. आता इक्वेशन ऑफ द टँजेंट कसं काढणार बघा. इक्वेशन ऑफ टँजेंट नीट लक्षात द्या. इक्वेशन ऑफ टँजेंट कसं येणार? सो दॅट इज y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. सो इथे येणार y मायनस y1 ची व्हॅल्यू किती येईल? ऍट पॉइंट विच वन? सो मी रफ केलंय. हा इथे असं होतं √3,2 होतं बरोबर ना. √3,2 असे पॉइंट तुम्हाला दिले होते. सो y1 च्या जागी 2 लिहिणार मी इथं 2 आणि m ची व्हॅल्यू किती आहे? 0. x मायनस √3 कारण x1 ची व्हॅल्यू आहे √3. सो 0 इंटू दिस टर्म 0च आहे ना. सो इथे ना y मायनस 2 इक्वल टू 0. सो -2 आहे तिकडे गेला +2 होणार. ठीक आहे. सो असंच राहू दे, वाटलंच नाही तर y इक्वल टू 2 लिहा. ठीक आहे. हे इक्वेशन आलं. सो दिस इज इक्वेशन. सो इक्वेशन ऑफ दी टँजेंट. मग इक्वेशन ऑफ दी टँजेंट कसं येणार आहे? y इक्वल टू 2 आहे बघा. y इक्वल टू 2 आहे म्हणजे हे कसं असणार? ऍक्च्युली ही लाईन अशी असणार. सो y इक्वल टू 2. ठीक आहे. ही लाईन अशी आहे हे लक्षात राहू दे. आणि मे बी कर असा असेल, असा असेल, अजून काय तिथं आपल्या इक्वेशन दिल्याने त्यानुसार कर असतो. ओके. सो बघा आता नेक्स्ट आता काय काढायचंय? दॅट इज स्लोप ऑफ द नॉर्मल. नाव स्लोप ऑफ दी नॉर्मल. सो स्लोप ऑफ द नॉर्मल कसा काढणार? सो दॅट इज इथे येणार कोणता फॉर्म्युला येणार? m1 इक्वल टू. सो m1 इक्वल टू फॉर्म्युला काय? -1 अपॉन dy बाय dx. बट -1 अपॉन ह्याची व्हॅल्यू किती रे? दिस स्लोप म्हणजे 0 आहे. सो 0 म्हणजे याची व्हॅल्यू येणार इन्फिनिटीला. सो स्लोप म्हणजे नॉर्मल डज नॉट एक्झिस्ट. इथे काय लिहिणार? द स्लोप ऑफ द इक्वेशन म्हणजे इथे लिहिणार डज नॉट एक्झिस्ट. सो बघा ना आपल्याला त्याचा नॉर्मल काढता येणार नाहीये. पण इक्वेशन काय असेल? पॉइंट वरून सांगू शकता का तुम्ही कसं असेल? सो बघा y इक्वल टू आले. ओके. सो y इक्वल टू पण x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू √3 आहे. सो त्याचं नॉर्मल कसं येणार? सो नॉर्मल असं येणार. दॅट इज इक्वेशन ऑफ नॉर्मल इज. सो हे नीट समजून घ्या. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येणार बघा. y इक्वल टू आलेलं आहे. सो x इक्वल टू √3 हे तुम्हाला लिहावं लागेल. सो इथे येणार x इक्वल टू √3. सो प्लॉट कसं करणार आपण हे पण माहिती पाहिजे तुम्हाला. सो x इक्वल टू √3 हे इक्वेशन झालं कुणाचं? इक्वेशन ऑफ नॉर्मल. ठीक आहे. बघा ही लाईन अशी जाणार बघा. हे असं आहे. सो इथं 1 आहे, इथं 2 आहे. ठीक आहे. सो ह्याचं इक्वेशन बघा. ह्याचं इक्वेशन ही लाईन येणार. ओके. सो √3 कुठं असणार? इथं 1 आहे, इथं 2 आहे, 1 2 आहे. ओके. सो √3 ची व्हॅल्यू किती असते? √3 ची व्हॅल्यू दॅट इज 1.71 असते. सो मग ही जी काही लाईन आहे ह्याचा जो नॉर्मल आहे तो पॅरलल टू y ऍक्सिस येणार. कुठे येणार? पॅरलल टू y ऍक्सिस. पण √3 ची व्हॅल्यू किती असते? 1.71. सो 1 च्या पुढे मी लाईन काढले. सो हे जे काही लाईन आहे दिस इज द इक्वेशन ऑफ द टँजेंट. काय आहे? दिस इज द इक्वेशन ऑफ द टँजेंट. जर मला नॉर्मल काढायचं असेल नॉर्मल, सो मी ह्यालाच परपेंडिक्युलर टाकणार. काय करणार? मी ह्यालाच परपेंडिक्युलर टाकणार. सो मी असं लिहिणार डज नॉट एक्झिस्ट. सो नॉर्मल इज किंवा असं मी लिहू शकतो नॉर्मल इज पॅरलल टू विच ऍक्सिस? y ऍक्सिस. पॅरलल टू y ऍक्सिस. बघा ना हे y ऍक्सिस आहे. ठीक आहे. सो पॅरलल टू y ऍक्सिस. सो म्हणजे इथं काय येणार मग? x इक्वल टू. सो x इक्वल टू किती येणार माहिती ना तुम्हाला? हे x चं इक्वेशन काय असतं? म्हणजे y ऍक्सिस वर त्याचं इक्वेशन काय असतं? x इक्वल टू 0 असतं. सो
ह्याला मी पॅरलल काढलंय. सो पॅरलल काढला असेल तर म्हणजे त्याचं इक्वेशन काय येणार, एक्स इक्वल टू कुठून जाते लाईन, √3 मधून जाते. सो एक्स इक्वल टू √3 येणार. ठीक आहे, दिस इज इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. फोर्थला बघा, आता लास्ट क्वेश्चन घेतो मी, कारण कसे थोडे थोडे मोठे मोठे जास्त आहेत नाही का, क्वेश्चन जे आहेत ना ते खूप मोठे मोठे आहेत. सो म्हणून मी नाही का स्मॉल स्मॉल व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, चला बघा काय आहे क्वेश्चन. सो 2xy प्लस पाय साइन वाय इक्वल टू 2 पाय आहे. ठीक आहे, सो इथे काय करणार मग, ह्याचं डिफरन्शिएट करा. 2xy प्लस पाय साइन वाय इक्वल टू 2 पाय. सो डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो 2 तसंच येणार. ठीक आहे, सो x इंटू वाय आताच मी करत आलो डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, सो x तसाच राहणार, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx येणार, प्लस y तसाच राहणार आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1 येणार. ठीक आहे, सो u इंटू v केला, प्लस पाय हे कॉन्स्टंट टर्म आहे, पण पाय हे मल्टिप्लाय आहे. सो पाय तसंच राहणार. ठीक आहे, कारण हे फंक्शन इंटू फंक्शन नाहीये, पाय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉस y येतं. ठीक आहे, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस. सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय येणार, dy बाय dx, dy बाय एक मिनिट dy बाय dx. सो इक्वल टू 2y. फक्त कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट असेल तर तिकडे 0 येणार. ठीक आहे, पण इकडे 0 का नाही झालं, कारण कॉन्स्टंट हे फंक्शनला मल्टिप्लाय नाही का, मल्टिप्लायला आहे, त्यावेळेस काय नाही का, त्यावेळेस 0 येणार नाहीये. ओके, सो आता मल्टिप्लाय करा, 2x dy बाय dx प्लस 2y प्लस पाय कॉस y dy बाय dx. ठीक आहे, बघा ह्याच्यातून आणि ह्याच्यातून कॉमन काढा, dy बाय dx कॉमन काढा. सो हे प्लस 2y तिकडे गेला मायनस 2y. सो काय येणार, dy बाय dx कॉमन काढतोय, 2x येणार. ठीक आहे, सो पाय कॉस y प्लस पाय कॉस y. ठीक आहे, सो प्लस 2y तिकडे गेला मायनस 2y. सो इथे ना मायनस 2y. ठीक आहे, आता हे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड. सो दॅट टाइम dy बाय dx इक्वल टू मायनस 2y अपॉन ही टर्म खाली येणार. सो इथे येणार 2x आहे ना, सो इथे येणार 2x प्लस पाय कॉस y. ऍट विच पॉइंट सांगितलं रे, मी पॉइंटचं नावच नाही दिले. ऍट विच पॉइंट, एक मिनिट. सो पॉइंटला नाव दिलं तिथं, एक मिनिट पॉइंट बघू दे मला काय दिले. पॉइंट दिले आहे तिथं 1,π/2, 1,π/2. ठीक आहे, सो इथे दिले तुम्हाला ऍट 1,π/2. 2 इथं काय काय करणार, dy बाय dx इक्वल टू मायनस 2 y च्या जागी π/2 ठेवतो. ठीक आहे, अपॉन 2 x च्या जागी 1 प्लस पाय तसाच कॉस π/2 इक्वल टू मायनस, बघा हे 2 कॅन्सल, मायनस पाय तसाच. ठीक आहे, अपॉन 2 1 जा 2 येणार, प्लस पाय बघा कॉस π/2. कॉस π/2 किती असतं, 0 असतं. सो इथं येणार 0 इंटू पाय 0च येणार. सो फक्त मायनस π/2 आन्सर येणार. ठीक आहे, हे झालं तुमचा स्लोप. चला आता इक्वेशन ऑफ दी टँजेंट, इक्वेशन ऑफ टँजेंट. सो बघा काय येणार, y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. सो फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं, मग आन्सर येऊन जाईल. सो काय करणार इथं, y मायनस y1 ची जागी किती लिहिणार, π/2 इक्वल टू m च्या जागी मायनस π/2 आणि x मायनस x1 च्या जागी 1 लिहिणार. सो इथे लिहिणार मी फक्त 1. ठीक आहे, चला पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय. आता बघा काय करणार, हे 2 इथे डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय होणार. सो काय होणार मग, सो इथे येणार 2y मायनस π/2. ठीक आहे, सो मायनस पाय आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो दॅट इज मायनस पाय x येणार. ठीक आहे, सो मायनस इंटू मायनस प्लस होणार. सो पाय इंटू 1 पाय येणार. ठीक आहे, बघा हे पॉइंट लक्षात ठेवा, 1,π/2 हे लक्षात राहू दे. चला पुढं 2 ने मल्टिप्लाय करा. सो 2y मायनस हे 2 आणि 2 कॅन्सल. सो राहिला फक्त मायनस पाय इक्वल टू मायनस पाय x प्लस पाय. ठीक आहे, सो प्लस पाय तिकडे गेला मायनस पाय होणार. सो इथे येणार 2y मायनस पाय,
हे मायनस पाय एक्स आहे, इकडे आलं प्लस पाय एक्स. ठीक आहे, आणि प्लस आहे इकडे आलं मायनस पाय इक्वल टू 0. सो 2y प्लस पाय एक्स. ठीक आहे, आणि मायनस पाय आणि मायनस पाय बघा, -1 पाय आणि -1 पाय दॅट इज -2 पाय होतात. हे लक्षात राहू दे, -2 पाय होणार इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन ऑफ टँजेंट. ओके, हे टँजेंटचं इक्वेशन आहे. सो आता हे रफ करू. चला आता नॉर्मल ऑफ दी स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल. सो स्लोप ऑफ नॉर्मल दॅट इज m1 इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, -1 अपॉन dy बाय dx हा फॉर्म्युला आहे. सो आता dy बाय dx ची व्हॅल्यू किती आली, dy बाय dx ची व्हॅल्यू -π/2 आली. सो इथं पुट करा, आन्सर येईल लगेच. किती आला तो, -π/2 आला. सो m1 इक्वल टू -1 -π/2. ठीक आहे, हे 2 वर जाणार. सो काय होणार, फक्त 2. सो मायनस आणि मायनस कॅन्सल, हे 2 वर जाणार आणि डिवाइड बाय पाय राहणार. ठीक आहे, सो हे झालं स्लोप ऑफ दी नॉर्मल. आता इक्वेशन ऑफ दी नॉर्मल काढा. सो इथे ना इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय फॉर्म्युला आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल, y मायनस y1 इक्वल टू m1. m1 येणार x मायनस x1. ठीक आहे, सो y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे, किती होतं, 1,π/2 होतं. सो y1 ची जागी π/2 येणार. पॉइंट आठवतो ना तुम्हाला, 1,π/2 होतं. सो π/2. m1 च्या जागी किती येणार, 2/π. आणि x तसाच -x1 च्या जागी, x1 च्या जागी काय, x1 च्या जागी येणार 1. ठीक आहे, सो आता पायनी इकडे मल्टिप्लाय करा. सो काय काय येते बघा, सो पाय वाय बघा, पायनी ह्याला मल्टिप्लाय केलं पाय वाय, मायनस पायनी ह्याला मल्टिप्लाय करा π²/2 येणार. ठीक आहे, आणि 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 2x मायनस 2 1 2. ठीक आहे, सो आता काय करताय, इथे dy/2 आहे, पूर्ण टर्मला 2 ने मल्टिप्लाय करून टाका. ठीक आहे, सो मल्टिप्लाय बाय 2. सो काय काय ना मग 2πy. ओके, सो मायनस 2 ने मल्टिप्लाय करतोय. सो 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो फक्त -π². ओके, प्लस चला इक्वल टू 2x मायनस 2 आहे. एक काम करा, ही टर्म तिकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय होणार, दॅट इज 2x. ओके, तसाच प्लस आहे तिकडे गेला मायनस 2πy, मायनस आहे तिकडे गेला प्लस π² -2 तसाच इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन ऑफ दी नॉर्मल काय आलंय, 2x मायनस 2πy प्लस π² -2 इक्वल टू 0. ठीक आहे, चेक करतो मी आलंय का. कधी कधी पाठीमाग आन्सर चुकलेलं असतं, म्हणून आलंय का. 4x मायनस 5 -4. एक मिनिट, हा कुठं काय राहते का, अरे इथं मल्टिप्लायच नाही केलं मी, एक मिनिट. सो बघा, मल्टिप्लाय बाय 2 करतोय ना, सो 2 × 2 4 येणार इथं. ठीक आहे, इथं 4 येणार. सो कुठं कुठं 4 येणार, 4x ना, सो इथे येणार 4. ठीक आहे, आणि इथं 4 येणार. ठीक आहे, कारण मी राईट साइडला मल्टिप्लाय बाय 2 केलंच नाहीये, फक्त लेफ्ट साइडला केलं, इकडे केलंच नाहीये. सो मल्टिप्लाय बाय 2 केलं. हा ठीक आहे, सो आन्सर काय काय आहे पद्धतीला चेक करतो. πx कुठे गेलं, πx प्लस 2y इक्वेशन, πx प्लस 2y येस -2π. ठीक आहे, आले बरोबर आन्सर. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. चला बाकीचे 3 जे राहतील ते नेक्स्ट व्हिडिओला घेईन आणि पटापटा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण क्लिअर करून टाकेन. ठीक आहे, आणि अभ्यास रेग्युलर कंटिन्यू करा. कमीत कमी नाही का, कमीत कमी तुम्ही 4 किंवा 4.5 तास रेग्युलर अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही 12th स्टँडर्ड साठी एबल आहे, अदरवाईज नाहीये. ठीक आहे, आणि माझे बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत मी. 12th स्टँडर्डचा सिलेबस झालेला आहे, तरी मी हे पुन्हा शिकवते, कारण नाही का गेल्या वर्षी जी काही क्वालिटी आहे ती लो होती, पण आताची जी क्वालिटी आहे थोडी जरासा हाय आहे, म्हणून मी हे रिपीट करतोय. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय. चला.